कालच्या निकालाबद्दल काय वाटतंय? नाही, कालचा पुणेकरांचा कौल कालच मी मान्य केलं. ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार, ज्यांनी नाही केलं त्यांचे आभार. आज पण आजपासून परत रस्त्यावर जनतेच्या कामासाठी रेडी. जे तुमचे प्रतिस्पर्धी होते मुरलीधर मोहोळ यांनी काल बोलताना म्हणले की समोरनं माझ्याकडनं वैयक्तिक टीका झाली आहे, वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, तर मी त्याला उत्तर दिलं नाही. तर त्यांना पुणेकरांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे. त्याकडे तुम्ही कसं बघताय? मुरली मोहोळे जे काय बोलतील ते आज त्यांचं सत्य ठरलं जाईल. पण हार जीत हा विषय असतो राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. आज ते जिंकले ते जास्त बोलतील, मी हारलो मी कमी बोलतो. पण एवढं मी मान्य करतो की पुणेकरांचा कौल मी मान्य केलेला आहे. त्यामुळे पुढं मी तेवढंच नेटाने ह्याच्यापेक्षाही जास्त लढणार आणि मी लढणारा कार्यकर्त्याने लढत राहणार. जे मतदार जर 6 मतदारसंघातलं पाहायचं झालं तर तुम्ही ज्या कसबा मतदारसंघातनं आमदार झालात तिथे तुम्हाला कमी भेटलं, तर त्या नेमकं कसे तुम्ही कारण मीमांसा करता किंवा तुम्ही कसं विश्लेषण करता? नाही, आता त्याच्यावर मी कार्यकर्त्यांशी बोलतोय. आपण कसं का कमी पडलो, कशामुळे कमी पडलो ह्याची चर्चा तर होणारच आहे. आजच मी रात्री निकाल लागला, आज मी ऑफिसला बसलोय, पण ती चर्चा अजून केली नाही. पण लोकसभा काही लांब नाही. पुढची लोकसभेसाठी आजच तयारी चालू केली आणि जिथं कमी पडलो तिथल्या लोकांचे मी का कमी पडलो, कशात कमी पडलो ही माझ्या मनातनं किंवा कार्यकर्त्यांची चर्चा करून त्याच्या पुढे मी काम करणार आहे.